वणी वडगाव भूखंड घोटाळ्यात अखेर गुन्हा दाखल. पत्रकारांच्या आक्रमक ठिय्या आंदोलनानंतर मध्यरात्री पोलिसांची कारवाई. महसूल अधिकाऱ्यांसह 4 एफआयआर. वणी तालुक्यातील वडगाव धंदीर येथील भूखंड विक्री प्रकरणात बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार अखेर उघडकीस आला असून 1.5 वर्षाच्या पाठपुराव्यानंतर वणी पोलिसांनी 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे पोलिसांकडून वारंवार टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत पत्रकारांनी शुक्रवारी वणी पोलीस ठाण्यात तब्बल 5 तास ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलन तीव्र झाल्यानंतर अखेर मध्यरात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला. वणी तालुक्यात सध्या भूखंड व जमीन व्यवहारांमध्ये दलालांचे जाळे मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले असून बनावट विक्रीपत्र, खोटे फेरफार व 7/12 तयार करून नागरिकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अनेक प्रकरणांमध्ये महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या संगणमतातून खोट्या कागदपत्राच्या आधारे नोंदी करण्यात येत असल्याची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे पैसे भरून भूखंड खरेदी करणारे नागरिक आर्थिक आणि मानसिक संकटात सापडत आहेत. अशाच एका प्रकरणात पत्रकार सूरज चाटे व संध्या तरवटकर यांनी जुलै 2024 मध्ये वडगाव येथील लॉट खरेदीसाठी सुमारे 1,20,000 रुपयांचा व्यवहार केला होता. व्यवहारानंतर संबंधित फेरफार नोंद व 7/12 त्यांच्या नावावर करण्यात आला. मात्र काही काळानंतर सदर फेरफार बनावट असल्याचे आणि मूळ मालक वेगळाच असल्याचे समोर आले. यानंतर त्यांनी वारंवार पोलिसांकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला. शुक्रवारी या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले. संतप्त पत्रकारांनी थेट वणी पोलीस स्टेशन गाठत ठिय्या आंदोलन सुरू केले. जवळपास 20 ते 25 पत्रकारांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडून ठाणेदार गोपाल उंबरकर यांना जाब विचारला. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही गुन्हा दाखल करण्यात विलंब का केला जात आहे, असा सवाल पत्रकारांनी उपस्थित केला. आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. वातावरण चांगलेच तापल्यानंतर अखेर पोलिसांनी रात्री उशिरा शैलेश दादाजी वाकडे राहणार बाबूपेठ चंद्रपूर, अर्जुन वी सतीश केराम, तत्कालीन तलाठी रवींद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 340(2) व 35 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. या संपूर्ण प्रकरणात वणीचे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. सर्व पुरावे उपलब्ध असतानाही महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना वाचण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस व महसूल प्रशासनातील संभाव्य संगनमताबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान माजी आमदार बोधकुरवार यांनी घटनास्थळी भेट देत पत्रकार सूरज चाटे यांना तक्रार मागे घेऊन तडजोड करण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे. तुमचे पैसे परत मिळवून देतो अशी विनंती त्यांनी अनेकदा केल्याचे सांगितले जात असले तरी पत्रकारांनी गुन्हा दाखल करण्याच्या भूमिकेवर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले. अखेर पत्रकारांच्या एकजुटीमुळे पोलिसांना गुन्हा नोंदवावा लागला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार संजय देरकर यांनी पोलीस स्टेशनमध्ये भेट देऊन केली असून पत्रकारांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. व उपविभागीय अधिकारी वणी यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर गुन्हा नोंद न करण्याच्या आदेशावर देखील नाराजी व्यक्त केली.